शुभविवाह या मालिकेच्या 22 फेब्रुवारीच्या भागामध्ये रागिणी इकडे आता चिडलेली आहे आणि या दोघांना जरा जास्त मस्ती आहे की दोघं जण जरा आता जास्तच आगावगिरी करत आहेत असं म्हणायला लागलेली आहे। आणि त्यानंतर मग आता रागिणी सांगायला लागते, काय चाललंय काय तुमच्या दोघांचं, माझा पाठलाग करताय का? आणि तुमची शिक्षा हीच आहे की तुम्ही दोघांना अजिबात कोणत्याही परिस्थितीमध्ये जेवण खावण काहीच मिळणार नाहीये आणि तुम्ही दोघं जण अशाच ह्याच्यामध्ये राहायचं आहे। आणि मानसी आणि इकडे अथर्व तुम्ही लक्ष ठेवा, 4 दिवस यांना काही जेवण मिळायचं नाही आणि ह्या दोघांनी लपून छपून काही खायला नकोय काय? यावरती मानसी म्हणते, तुम्ही काळजी करूच नका, या दोघांना काहीही जेवण मिळणार नाही, याची जबाबदारी आम्ही घेऊ असं म्हणत हे दोघं जण तिला आता बोलत आहेत। आणि रागिणी सांगते, पौर्णिमा तू पण बघ, हा कुठे बाहेर जाणार नाही आणि बाहेर जाऊन काही आणणार नाही किंवा आता बाहेर गेल्यावरती कोणत्याही परिस्थितीमध्ये तो आता कुठे जाणार नाही याची काळजी तू घ्यायची। यावरती पौर्णिमा सांगते, आई तुम्ही चिंता करू नका, यांना काहीही खायला मिळणार नाहीये। आकाश हात जोडतो आणि असं काय करताय, भूमीची तब्येत बरी नसते, तुम्ही आता भूमीच्या बाबतीत असं काही करू शकत नाहीयेत, माणुसकी म्हणून तरी तुम्ही आता तिला जेवण द्या, मला भुकेलं ठेवलं तरी पण चालेल। यावरती रागिणी सांगायला लागते, माणुसकी तुम्ही ठेवलीत का? माणुसकी दाखवण्याची तुमची लायकी नाहीये, अजिबात कोणत्याही प्रकारे तुम्हाला काही मिळणार नाहीये आणि हीच तुमची शिक्षा आहे, ना भूमीला ना तुला 4 दिवस दोघांनी उपाशी राहायचं आहे असं म्हणत आता इकडे रागिणीने शिक्षा दिली। रात्रीच्या वेळेला आकाश आता किचन मध्ये आलाय। भूमी सांगते, आकाश मला माहिती आहे तुला भूक सहन होत नाहीये ना? आकाश म्हणतो, माझं जाऊ दे ग, तुला गोळ्या वगैरे घ्यायच्या असतात ना, त्यामुळे मला तुझी काळजी वाटते आणि आत्याने आपले बाहेर जाणं सुद्धा बंद केलेलं आहे ना, आणि त्यामुळे मला आता जास्त चिंता वाटते। मी जर का बाहेर गेलो असतो ना तर काहीतरी खायला आणून दिलं असतं तुला, पण बाहेर सुद्धा जाता येत नाहीये। यावरती भूमी सांगते, काळजी करू नको, आणि ती 2 ग्लासामध्ये पाणी घेते, 1 ग्लास आकाशला देते, 1 ग्लास स्वतः पिते आणि त्यानंतर ती सांगायला लागते, तू स्वतः टेन्शन घेऊ नकोस, हे बघ मी माझं मॅनेज करेन, बघूया काहीतरी असं म्हणून दोघं रूम मध्ये आले। तर रूम मध्ये आल्यावरती झोपण्याची तयारी चालू आहे आणि त्याच वेळेला उशी घेऊन भूमी ज्या वेळेला झोपायला जाते त्या उशीच्या खाली काहीतरी पार्सल ठेवलेलं असतं आणि त्यावरती भूमी म्हणते, हे काय आकाश? मग आकाश आणि भूमी ते आता पार्सल उघडून बघतात, त्याच्यामध्ये वडापाव आणून ठेवलेले असतात आणि त्यानंतर भूमी म्हणते, हे सगळं कुणी केलं असेल? म्हणजे बलदेव दादा तर घरात येणं शक्य नाहीये, त्यांना घरामध्ये प्रवेशच नाहीये, मग हे कुणी केलं असेल? ऍक्च्युली अथर्व आणि आता मानसी हे दोघं जण कितीही नाटक करत असले की ह्या दोघांच्या विरोधात आहेत, तरी सुद्धा आता इकडे ते दोघं जण या दोघांच्या विरोधात असण्याचं नाटक करून पण यांची मदतच करत आहेत। आणि त्यानंतर भूमी आकाश थोडंफार खात आहेत आणि आता त्यांना तरतरी पण आलेली आहे। इकडे आता दुसऱ्या दिवशी रागिणीने वेगळीच खेळी खेळले, अन्न पाणी तर बंद केलेलं आहे पण आता तिच्या गोळ्या सुद्धा लपवून ठेवल्यात आणि आता ती सांगते, भूमी लवकरच तुझ्या गोळ्यांच्या अभावी तू ढगात जाशील, म्हणजे मला काही करायलाच लागणार नाही, मला तुला मारायला लागणार नाहीये, मला तुला कोणत्याही प्रकारे काही करायला लागणार नाहीये, विष द्यायला लागणार ना, काही द्यायला लागणार आणि कोणालाच काही कळणार नाही की तू गोळ्यांच्या अभावी गेलीस ते, आता बघ मी काय खेळी खेळते ते असं म्हणत तिच्या ज्या अल्सरच्या गोळ्या आहेत त्या आता रागिणीने लपवून ठेवल्यात। इकडे भूमी सकाळी आपल्या गोळ्या शोधते, तिला कुठे गोळ्या दिसत नाहीयेत, ही क्षितीच्या गोळ्या घेते का कुठेतरी टाकून ठेवते असं म्हणत भूमी आता इकडे तिकडे गोळ्या शोधत आहे आणि रागिणी मात्र आता त्या गोळ्या घेऊन आता इकडे वेगळीच गाणी विणी बडबडत भूमीला कसा त्रास होतोय हे पाहण्यासाठी उत्सुक आहे। आणि आता ती सांगत आहे, सूर्य उगवला प्रकाश झाला, आडवी भूमी ग आडवी भूमी ग, आडव्या भूमीला पाहिजे मला किती उत्सुकता ग, अशा प्रकारची गाणी बोलत ती आता मंदिराच्या इथे आहे आणि कधी एकदा भूमी खाली येते आणि गोळ्यांसाठी आपल्याकडे भिका मागते असं तिला झालेलं आहे। त्याच वेळेला भूमी खाली येते आणि तिच्या पोटामध्ये दुखतं, तिचा तोल जातो, ती पायऱ्यांवरून खाली कोसळते आणि आकाश आकाश असा आवाज द्यायला लागते। त्याच वेळेला रागिणी येते आणि रागिणी म्हणायला लागते, काय ग भूमी काय झालं? म्हणजे आता गोळ्या शोधतेस का? पण ज्या गोळ्या तू शोधत आहेस ना त्या गोळ्या माझ्याकडे आहेत, तू कितीही प्रयत्न केलास ना त्या गोळ्या शोधण्याचा तरी सुद्धा त्या गोळ्या तुला काही सापडणार नाहीयेत, त्या गोळ्या फक्त आणि फक्त माझ्याचकडे आहेत असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते, तुमच्याकडे गोळ्या द्या, मला गोळ्या द्या प्लीज, मला गोळ्या द्या। आता खरं तर आकाश बाहेर गेलेला आहे आणि भूमीला गोळ्यांची गरज आहे, पण रागिणी मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये तिला गोळ्या द्यायची तयारीच दाखवत नाहीये। रागिणी सांगते, काय झालंय काय तुला? काही होणार नाहीये, आता लक्षात ठेव, हळूहळू ह्या गोळ्या तुला भेटल्या नाही ना की तिळतिळ करत तू आता मरून जाशील आणि मला आता तेच हवं आहे,
काही झालं तरी सुद्धा तुला जिवंत ठेवण्याची माझी इच्छाच नाहीये ना, आणि त्यामुळे आता इकडे ह्या गोळ्यांच्या अभावी तू मरशील आणि माझ्यावरती कोणालाही संशय येणार नाही ना. तुझा मला ॲक्सिडेंट घडवून आणायचा आहे ना, मला तुला आता कोणत्याही परिस्थितीत गळा दाबायचा आहे ना, काहीच करायचं नाहीये. त्यामुळे तू आता अशीच गेलीस ना तर आता माझ्यावरती अजिबात डाऊट येणार नाहीये. कोणत्याही परिस्थितीमध्ये आता तुला वाचवायला कोणीच नाहीये. आणि आता ती विचार करते की अथर्व आणि मानसी हे दोघं जण बाहेर गेले. पौर्णिमाला मी आता आकाशच्या मागावरती पाठवले, आकाशला सुद्धा मार्केटमध्ये पाठवले आणि पौर्णिमा त्याच्या मागावरती गेले, म्हणजे तो इतक्या लवकर येण्याची काही शक्यता नाहीये. त्यामुळे हिला वाचवायला कोणीही येणार नाहीये याची रागिणीला खबरदारी तिने घेतलेली आहे आणि म्हणून तिने गोळ्या लपवून ठेवल्यात. भूमी आता तिला बोलत आहे, मला गोळ्या द्या गोळ्या द्या, पण आता ती काही ऐकत नाही. इकडे तोपर्यंत आकाश मार्केटच्या निमित्ताने जो निघालेला आहे त्यांनी आता एका माणसाला फोन केलाय आणि आता तुम्ही मला भेटायला येताय ना असं म्हटल्यावरती तो आता माणूस सांगतोय, चिंता करू नका, तुम्ही जी माहिती सांगितली होती ती सगळी माहिती मी काढलेली आहे आणि मी तुम्हाला या ठिकाणी भेटतोय. असं त्या माणसाचा मेसेज आल्यावरती त्यांनी लोकेशन पाठवले की या ठिकाणी भेटायला या. खरं तर बलदेवने जे आकाशला सांगितलंय की काल रात्री अर्ध्या नोटीची एक्सचेंज झालं होतं आणि ही अर्धी नोट म्हणजे काहीतरी रागिणी पटवर्धन ही इल्लीगल कामं करती आहे याचा पुरावा आहे आणि तोच शोधण्यासाठी आकाश ते बाहेर पडलाय. त्याने एका माणसाला कामाला लावलंय आणि तोच माणूस आता आज आकाशला भेटायला आलाय. पण आकाशला अजूनही माहित नाहीये की त्याच्या मागावरती पौर्णिमा आहे आणि पौर्णिमा या सगळ्यामध्ये त्याचा आता माग काढत आहे. आणि त्यानंतर मग आता आकाश इकडे वाट पाहतोय ती म्हणजे त्या माणसाची. इकडे पौर्णिमा विचार करते, नक्कीच हा कोणाला तरी भेटायला आलेला आहे आणि याला भेटूनच मला आता कोणाला भेटतोय, आईंच्या बद्दल काय पुरावा शोधतोय आणि काय पुरावा शोधण्यासाठी आता इकडे हा इकडे आलेला आहे हे मला कळायला पाहिजे. आईंच्या पर्यंत ही माहिती मला आता पोहोचवायलाच पाहिजे असा विचार मात्र आता ती करते. आणि त्याच वेळेला जो माणूस आकाशला माहिती मिळालाय तो माणूस समोर आलेला आहे. तो माणूस समोर येऊन सुद्धा आकाश आता त्याला खून करतोय, कारण ज्या वेळेला आकाश समोर येतोय त्याने आता तिथे असलेल्या बाईकच्या आरशामध्ये पौर्णिमा आपला पाठलाग करते हे पाहिलेले आहे आणि त्यामुळे तो विचार करतोय ह्या पौर्णिमाला डाऊट आलेला आहे. बहुतेक ही पौर्णिमा रागिणीच्या सांगण्यावरून इथपर्यंत आलेली आहे आणि आता ही माझा पाठलाग करते. काय करू आता जर का हा माणूस समोर आला तर आता हिला सगळं समजेल की मी कसला तरी शोध घेतोय आणि माझा शोध अर्धवट राहील. असं म्हणत तो आता त्या माणसाला हातानेच खून करतोय, पौर्णिमाला दिसणार नाही अशी की मला भेटू नकोस, जा इथून. आणि तो माणूस विचार करतोय की मी तर आकाश सरांना इतकी महत्त्वाची टिप देण्यासाठी आलो होतो, मी आकाश सरांना इतकी महत्त्वाची माहिती देण्यासाठी आलो होतो, पण ते इथे येऊन मला भेटायला नकार देत आहेत. काय नक्की त्यांचं असेल? नाही काहीतरी गडबड आहे, त्यांना काहीतरी आता इकडे लागला असेल सुगावा, म्हणून ते मला भेटायला नको म्हणतायत. आणि म्हणून तो लगेचच पेपरच्या दुकानाच्या इकडे वळतो आणि पेपर घ्यायला लागतो. इकडे पौर्णिमा त्याचा पाठलाग करते आणि नक्की हा कुणाशी बोलणार आहे, कुणाला भेटणार आहे असा आता विचार करत असतानाच त्याच वेळेला आकाश उलटीच खेळी खेळतो. आकाश उलटा फिरतो आणि तो पौर्णिमाला पाहतो आणि तो पौर्णिमाला म्हणतो, पौर्णिमा काय चाललंय तुझं, तू का माझा पाठलाग करत आहेस? यावरती ती सांगते, पाठलाग म्हणजे करतीये पाठलाग, तुला काय करायचंय? यावरती आकाश म्हणतो, तेच ना, मी कुठेही जाईन काही करीन, तू का माझा पाठलाग करतेस? यावरती लगेचच पौर्णिमा सांगायला लागते, हे बघ आकाश, मला आईंनी सांगितलंय की तू पाठलाग करायला तुझा, तू काहीतरी आईंच्या विरोधात पुरावा शोधतोयस आणि त्यासाठी त्यांनी मला तुझा पाठलाग करायला सांगितले. काय गरज काय पडले तुला आईंच्या विरोधामध्ये पुरावा शोधण्याची? यावरती आकाश म्हणतो, का तुम्ही इतके का घाबरलेले आहात? म्हणजे मी जर का पुरावा शोधला तर तुम्हाला घाबरायची इतकी गरज काय पडले? म्हणजे काहीतरी आहे ना की जे तुम्हाला लपवायचं आहे किंवा जे तुम्हाला सांगायचं नाहीये, कोणत्या तरी चुकीच्या गोष्टी तुम्ही अशा करताय म्हणून तुम्ही इतके घाबरलात का? आणि म्हणून माझा पाठलाग करण्याची तुम्हाला गरज वाटली का? एवढी गरज वाटण्याचं काही कारणच नव्हतं पौर्णिमा. म्हणजे आता मी कुठेही जाईन काहीही करीन, पण तुमच्या मनात चोर आहे, तुम्ही काहीतरी चुकीचं करताय आणि म्हणून तुम्हाला माझा पाठलाग करायची गरज वाटली, हो ना? असं म्हणत आकाशने उलटी खेळी खेळले आणि उलटी खेळी खेळत आता पौर्णिमाला अडकवायचा प्रयत्न केलाय. पौर्णिमा गडबडले पण 2च मिनिटासाठी. तोपर्यंत इकडे आता भूमी सांगत आहे, गोळ्या द्या, माझ्या गोळ्या द्या. आणि त्यावरती इकडे आता रागिणी म्हणते, तुझ्या गोळ्या घे घे
घे या गोळ्या, घे तुला ह्या गोळ्या हव्यात ना, उठ उठ जागेवरून उठ आणि गोळ्या घे असं म्हणत ती आता पुढे पुढे गोळ्या सरकवते. भूमी त्या गोळ्या घेण्यासाठी पुढे येते. रागिणी तितकीच मागे जाते आणि त्या गोळ्या तिच्यापासून लांब नेण्याचा प्रयत्न करते आणि सांगते, काय ग तू तर म्हणतेस देव आहे, हे आहे, ते आहे, कोण आहे तुझ्या मदतीला? आत्ता आत्ता तुझ्या मदतीला कोणीही येणार नाहीये. घरामध्ये कोणीही नाहीये आणि कोणीही तुला मदत करू शकत नाहीये असं म्हणत रागिणी चांगलीच तिला डिवचतीये. आणि त्याच वेळेला इकडे आता देवी आईच्या जोगतिणीची एंट्री होणार आहे. इकडे तोपर्यंत पौर्णिमा आकाशला म्हणत आहे, काय चाललंय काय तुझं? म्हणजे आता आईंनी तुम्हाला उपाशी ठेवलं होतं, मी तर बघितलं की तुम्हाला उपाशी ठेवलं, काही खायला दिलं नाही, तरी तुमच्या अंगावरती एवढी तरतरी कशी? काहीतरी तुम्ही लपवताय आमच्यापासून. यावरती आकाश म्हणतो, हे बघ तू ना एका विषयावरती बोल, काहीतरी माझा पाठलाग करायला का आली होतीस? आणि असं काय मोठं तुमच्या मॅडमनी काम केलंय की ज्याच्यामुळे तुम्हाला आता हे सगळं लपवायला लागतं किंवा माझ्यावरती लक्ष ठेवायला लागतंय? असं काहीतरी आहे ना, म्हणजे असं काहीतरी इल्लीगल तुम्ही केलेलं आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला आता माझी भीती वाटत आहे की ते जर का माझ्या हातात सापडलं तर काय होईल, बरोबर ना? यावरती पौर्णिमा म्हणते, हे बघ तुझे हे सगळे धंदे ऐकायला मला वेळ नाहीये. तू कुठे आला होतास, कुणाला भेटायला आला होतास ते आता मी शोधून काढीन आणि एकदा का कळलं ना मग आता मी काय करेन ते बघ. यावरती आकाश म्हणतो, का ग तुम्ही इतक्या सगळेजण घाबरलात का? म्हणजे मी एखाद्या गोष्टीचा शोध घेतला त्याच्याने काय होणार आहे? असं काय काम तुम्ही करताय? असं कोणतं इल्लीगल काम तुम्ही करताय की ज्याच्यामुळे तुम्हाला इतकी भीती वाटते? काहीतरी आहे, बरोबर ना? पौर्णिमा म्हणते, गप्प वस्तू नको माझ्याकडून काही काढून घेऊस. इकडे आकाश म्हणतो, असं कसं? मला सगळं कळलंय आणि आता हे जर का माझ्या हातात पुरावा लागला ना एकदा तर मात्र तुमचं काही खरं नाहीये. काय पौर्णिमा? असं म्हणत आकाशने पौर्णिमाला आता इकडे उलटाच हे केलेलं आहे. पौर्णिमा थोडीशी गडबडले, खरंच ह्याला काही सापडलंय का? किंवा आता हा काही माझ्याशी बोलतोय पण ह्याने खरंच काही शोधलंय का? आणि जर का सापडलं असेल तर मात्र आई माझ्यावरती चिडतील. इकडे तोपर्यंत जसा जसा वेळ चाललाय भूमीला गोळ्या न मिळाल्यामुळे भूमीची अवस्था मात्र आता बिकट झालेली आहे आणि ती आता एका खांबाला टेकून उभी आहे आणि ती तिच्या गोळ्यांसाठी भीक मागती आहे. पण रागिणीचं मन काही अजिबात पाघळत नाहीये. त्यावरती आकाश म्हणतो, अच्छा अच्छा, म्हणजे त्यांच्या काळ्या धंद्यामध्ये आता इकडे तू सुद्धा सामील आहेस का? मग त्या अडकल्या तर आता तू सुद्धा अडकशील का? काय नक्की काय आहे? तू का इतकी पॅनिक झालेली आहेस? असं म्हटल्यावरती ती म्हणते, आकाश तू गुपचूपपणे घरी चल आणि हे सगळं शोधणं थांबव. जर का आता इकडे हे सगळं करत राहिलास ना तर बाईसाहेब तुला काय करतील माहीत नाहीये. इकडे तोपर्यंत रागिणी सांगते, बिचारी भूमी, बघ ना काय डाव नियतीने साधलाय. म्हणजे तुझा मृत्यू असा होईल असा तू कधी विचार तरी केला असशील का? पण झालाय, तुझा मृत्यू तसाच झालाय, बरोबर ना? आता तू बघ, आता तुझ्या मृत्यूवरती रडण्यासाठी मात्र आता मला इकडे वेळ पण मिळणार नाहीये. असं म्हणत ती आता इकडे असताना आणि कोणी तिच्या मदतीला येणार नाही अशी सिच्युएशन असताना अचानकपणे जोगतिणीची एंट्री झाली आणि ज्याचं कोणी नसतं त्याच्यासाठी देव धावा घेतो असं आता ती म्हणायला लागलेली आहे. जोगतिणीला बघून आता रागिणीला जरा धक्काच बसलाय. अचानकपणे ही बाया कशी काय इकडे आली? आणि असं म्हणत ती आता इकडे बघत आहे. तोपर्यंत जोगतिणीची एंट्री झाली आणि भूमीला वाचवण्यासाठी आता जोगतिण आतमध्ये येते आणि रागिणीचे धाबे दणाणलेत. हे काय? म्हणजे मी हिला आता म्हटलं पण होतं की देव देव देव, तर खरंच देव आहे की काय? हिने बरोबर एंट्री केली. ती रागिणीला आता धक्काच बसलाय. तोपर्यंत तो जो माणूस आता मार्केटमध्ये आकाशला भेटू शकलेला नाहीये त्या माणसाने फोन आलाय आणि तुम्ही जी माहिती काढायला सांगितली होती त्या माहितीचं आम्हाला सगळा सोर्स मिळालेला आहे, तुम्ही येऊन भेटा. सगळी माहिती कळाली. रागिणी पटवर्धन काय काळे धंदे करतात ते पण मिळालेले आहेत. असं म्हटल्यावरती आकाश त्यांना भेटायला गेलाय. इकडे तोपर्यंत पौर्णिमा सांगते, आई हा आकाश काही साधा सोपा नाहीये, तुमच्या विरुद्ध पुरावे तो शोधतोय. यावरती ती म्हणते, थांब, त्याला तर मी सोडणारच नाहीये. कसले पुरावे शोधतोय, काय शोधतोय हे मी शोधून काढणार. असं म्हणत दोघी जणी भूमीकडे आल्यात. आकाश कुठे? आकाश कुठे? आकाश कुठे बाहेर गेलाय? असं म्हणायला लागल्यात. त्यावरती भूमी सांगायला लागते, आकाश इथेच आहे, घरातच आहे. यावरती रागिणी म्हणते, खोटं बोलू नकोस, आकाश कुठे आहे मला सांग. यावरती भूमी आता तिला काही बोलत नाहीये आणि आता आकाश कुठे गेलाय हे त्या दोघी जणी शोधतायत. खरंच आकाश घरामध्ये असणार का? की ह्या दोघींना डाऊट आलेला आहे आणि आता त्या घराची झडती घेणार आणि सत्य बाहेर येणार. नक्की काय घडणार? येणाऱ्या भागामध्ये सगळं समजणार आहे.